आंबो तुम्ही सांगितलं, पण मालवणी खाजो काय कुठं मला बघूक मिळालो नाही असा. बर ठीक आहे, जाताना बघतोय मी. सिंधुदुर्ग जिल्हा हा नवरत्नांची खाण असून दशावतार, भजन यासारख्या पारंपरिक कलांसह समृद्ध खाद्य संस्कृतीमुळे महाराष्ट्राची संस्कृती अधिक बहरली आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धन संघाच्या वतीने आयोजित मालवणी जत्रोत्सवाच्या प्रसंगी त्यांनी कोकणी भाषेत संवाद साधत उपस्थितांची मने जिंकली. नवीन पनवेल अंबामाता मंदिराजवळ मैदानात सुरू असलेल्या या मालवणी जत्रोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीमुळे जत्रोत्सवाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. आपल्या भाषणात त्यांनी सिंधुदुर्गाच्या सांस्कृतिक वारशाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे स्थानिक कला, भाषा आणि खाद्य परंपरा जिवंत राहतात असे नमूद केले. यावेळी महापौर नितीन पाटील, नगरसेवक समीर ठाकूर, अजय बहिरा, नगरसेविका रुचिता लोंढे, प्रीती जॉर्ज, माजी नगरसेवक प्रदीप सावंत, युवा नेते मयूर शेळके आदी मान्यवरांनी जत्रोत्सवाला भेट देत आयोजकांचे अभिनंदन केले. दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोकणी भाषेत केलेल्या मनोगताला उपस्थितांकडून जोरदार दाद मिळाली. त्यांच्या संवादामुळे जत्रोत्सवात उत्साहाचे वातावरण आणि आनंदाचे वातावरण अधिकच रंगले असून मालवणी संस्कृतीच्या जतनासाठी अशा उपक्रमांना सर्वांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. खरं तर सिंधुदुर्ग जिल्हा हा एका अर्थानं सगळ्याच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक रत्नांची अशी खाण आहे. म्हणजे ज्या ठिकाणी कला आणि त्याचबरोबरीनं आपल्या महाराष्ट्राच्या पाण्याचा जिथं प्रकर्षानं अशा पद्धतीनं प्रदर्शन होत राहतं, अशा पद्धतीचा हा जिल्हा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आपण राजधानी म्हणतो रायगड किल्ला खरं तर, पण त्या रायगडपासून ते त्या सिंधुदुर्गापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मराठी बाणा हा आपल्या महाराष्ट्राने देशापुढं जो निर्माण केला, त्यातून कणखरपणानं आमच्या माना या सातत्यानं ताठ राहिल्या. आणि मला असं वाटतं की या सगळ्यामधून सिंधुदुर्गाच्या बाण्याचं प्रदर्शन हे आपल्या सर्वांना सातत्यानं घडत राहिलेलं आहे. सिंधुदुर्गाची सारी मंडळी कलावंत मोठ्या प्रमाणावरती, मग दशावतार असतील, भजनी मंडळं असतील, त्या सगळ्याच्या माध्यमातून आपली आपण कला सादर केली. मला आत्ताच सांगितलं की समोर जो तरुण गातोय त्याचं वय 85 आहे. आता मी आवाजावरून विश्वास नाही ठेवला, पण थोडं कलर वगैरे नव्हता केलेला केसांना, त्यामुळं मी मान्य केलं की असेल कदाचित तेवढं वय. पण आवाजावरून तर मला असं वाटत होतं की एखादा 16 वर्षाचा तरुणच गात असावा. इतक्या चांगल्या पद्धतीनं ताकदीनं ते गाणं प्रस्तुत केलं जात होतं. ही खऱ्या अर्थानं ही या भूमीला मिळालेली देण आहे. आणि त्यामुळं मी अशा कलावंतांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आणि आत्ताचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण सर हे सिंधुदुर्गवरून डोंबिवलीला गेले. तिथं त्यांनी सांस्कृतिकदृष्ट्या डोंबिवली ही सातत्यानं पुढं राहावी यासाठी वार्तापत्र काढलं, आम्ही डोंबिवलीकर म्हणून. आणि हे डोंबिवलीकर म्हणून एकीकडे अभिमान बाळगत असताना त्याचबरोबरनं सिंधुदुर्गामध्ये आपल्या सातत्यानं आंगणेदेवीला जाणं असू द्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं सिंधुदुर्गाची संस्कृती ही महाराष्ट्राच्या पुढं आणण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं काम केलं आहे. असे नेते जेव्हा आम्हाला मिळतात तेव्हा अर्थातच सिंधुदुर्गाचा अभिमान हा आम्हाला सर्वांनाच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राला नाही, जगाला ज्यांनी देवगडचा हापूस आंबा म्हणजे काय ही चव ज्यांनी शिकवली, की महाराष्ट्राला मिळालेली ही चव ही सर्वत्र पाण्याजोगी होती. इतका राऊंड मी मारलंय. आंबो तुम्ही सांगितलं, पण मालवणी खाजो काय कुठं मला बघूक मिळालो नाही असा. बर ठीक आहे, जाताना बघतोय मी. पण इतक्या वैविध्यपूर्ण अशा या खाण्यातून आपल्या सगळ्यांनीच या ठिकाणी महाराष्ट्राचं हृदय जिंकलेलं आहे. म्हणजे विशेषत्वानं जेव्हा आता आजचा दिवस समजा एकादशीचा सोडून द्या, पण ज्यावेळेला सिंधुदुर्ग म्हटलं की मग कुठलं तरी सागुती आणि त्याच्याबरोबर वडे ह्याचा समावेश झाल्याशिवाय मला वाटतं महाराष्ट्राचं जेवणही पूर्ण होत नाही. असं विविधांगानं नटलेलं असं सिंधुदुर्गाचं महत्त्व हे मला असं वाटतं की या पिढ्या त्यांच्या पुढच्या पिढीला निश्चितपणानं सांगत राहतील. आम्हालाही अभिमानानं ती आमच्या पुढच्या पिढ्यांना देता येईल. आपल्या
सर्वांच्या माध्यमातून जे मनापासून स्वागत होतं ते स्वागत खरं तर कुठंच आपल्याला इतरत्र पाहायला मिळणार नाही.